नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की। चिक्की बनवण्यासाठी मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे। ते आता आपण छानपैकी खमंग भाजून घेऊया। शेंगदाणे आपल्याला आता मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। लालसर होईपर्यंत शेंगदाणे भाजले गेले पाहिजे। आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहे। शेंगदाणे हे पूर्णपणे साल निघेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। हे अशा प्रकारे हे साल निघत आहे। आता आपण शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया। शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेऊया। हे साल काढण्यासाठी अशा प्रकारे हे हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे। त्यानंतर पॅन मध्ये थोडंसं तूप घालूया। त्यानंतर आपण 1 कप गूळ घालून घेऊया। ज्या कपाने मी शेंगदाणे घेतले होते त्याच कपाने मी गूळ पण घेतलेला आहे। आता मंद आचेवर आपण हा गूळ विरघळून घेऊया। अशा प्रकारे हे आपलं पाक तयार होत आहे। त्यामध्ये आपल्या पाकामध्ये एकही गुळाचा खडा राहिला नाही पाहिजे। आपण बघू शकता आपल्या पाकाला कसे बबल्स आलेले आहे। आता आपण पाण्यामध्ये थोडंसं पाक घालून ते चेक करून बघूया। याची पूर्णपणे गोळी झालेली आहे, म्हणजे आपलं पाक तयार झालेला आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाणे घालूया। शेंगदाणे घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्या पोळपाटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊया। तयार केलेलं मिश्रण हे पोळपाटावर घालून आपण छानपैकी चिक्की लाटून घेऊया। आता आपण हवे तेवढ्या साईजचे काप कापून घेऊया। इथे आपली ही चिक्की रेडी झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा।